नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा आणि समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने मनपा आयुक्तांना निवेदन। मार्केट यार्ड चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळा मनपाच्या आवारात बसवण्याची मागणी। अहमदनगर शहरामध्ये आंबेडकरी समाजाच्या संघर्षातून आणि मनपाच्या सहकार्यातून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा मार्केट यार्ड चौकात बसवण्यात येत आहे। त्याचे कामही जलद गतीने सुरू असून येत्या 2 ते 3 महिन्यात पूर्णाकृती पुतळा बसवण्यात येणार असून तेथील अर्धाकृती पुतळा हा मार्केट यार्ड चौकात सध्या आहे, पण त्यानंतर पूर्णाकृती पुतळा झाल्यानंतर अर्धाकृती पुतळ्याचा प्रश्न निर्माण होण्यापेक्षा संविधानकाराचा पुतळा हा प्रत्येक सरकारी कार्यालय, मनपा, न्यायालय इत्यादी ठिकाणी असतोच। त्याच धर्तीवर अहमदनगर महानगरपालिकेमध्येही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळा हा मनपाच्या आवारात बसवण्यात यावा। या मागणीचे निवेदन विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा समिती आणि समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने मनपा आयुक्त यशवंत डांगे यांना देताना अजय साळवे, सुरेश बनसोडे, सुमेध गायकवाड, रोहित आव्हाड, संजय कांबळे, वैभव जाधव, किरण दाभाडे, येशुदास वाघमारे, सचिन जमधडे, संजय जगताप, पोपट जाधव, कौशल गायकवाड, विशाल भिंगारदिवे, सागर ठोकळ, नगरसेवक राहुल कांबळे, विशाल गायकवाड, बाळासाहेब निकम, सिद्धांत गायकवाड, नगरसेवक प्रशांत गायकवाड आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने जो बाबासाहेब आंबेडकरांचा अर्धाकृती पुतळा आहे आंबेडकर मार्ग, तो आमचं सर्व समाजाच्या वतीने अशी मागणी आहे की तो पुतळा पूर्ण आकृती बसवल्यानंतर जो प्रश्न निर्माण झाला आहे तो इथं पालिकेच्या आवारात भरपूर जागा आहे, तिथं तो बसवण्यात यावा अशी आमची मागणी। आणि जर ते मागणी मान्य नाही केली तर समाजाच्या वतीने मोठं आंदोलन छेडण्यात येईल। आज सर्वांच्या वतीने आम्ही निवेदन दिलेलं आहे। आमचे अजयराव साळवे, सुरेश भाऊ बनसोडे, जगताप साहेब, सगळे आंबेडकर, रोहित आव्हाड, संजय कांबळे सगळ्यांनी आज सांगितलं। आणि याच्यामध्ये पण बाकीच्या पक्षांनी मतभेद न ठेवता की बाबासाहेबांच्या संविधानाच्या नावावर आपण निवडून आलात आणि बाबासाहेबांच्या संविधानाच्या काराचा पुतळा हा महानगरपालिकेमध्ये ठेवा। नगरकरांनी आणि कोणत्याही राजकीय पक्षामध्ये यांनी मतभेद न ठेवता, कोणत्याही राजकारण न आणता सर्वांनी या गोष्टीला पाठिंबा देऊन बाबासाहेबांचा पुतळा पालिकेत बसवा। नगरमध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळ्याचं काम जोरात चालू आहे। त्या अनुषंगाने तिथला जो पुतळा नवीन पुतळा बसवण्याच्या अगोदर जो जुना पुतळा आहे तो महानगरपालिकेच्या आवारामध्ये कुठेतरी व्यवस्थितरित्या पालिकेच्या आवारात लावावं आणि त्याची योग्य ती निगा म्हणजे या पालिकेच्या आवारात लावल्यामुळे राखता येईल असं पद्धतीचं आम्ही तमाम आंबेडकरी जनतेच्या वतीने एक निवेदन या ठिकाणी आयुक्तांना दिले। आज अहमदनगर शहरामध्ये पूर्ण आकृती पुतळा मार्केट यार्ड चौकात तिथं आंबेडकर यांचा पूर्ण लावण्यात येणार आहे। पण जुना जो पुतळा आहे, हा जो पुतळा आहे बाबासाहेबांचा, तो आमच्या सर्व आंबेडकर समाजाची ही मागणी आहे का तो पुतळा इकडं तिकडं न जाता त्याच्या पुतळ्याची काय हानी नाही व्हावा म्हणून तो हे महानगरपालिकेच्याच आवारामध्ये ऑफिसमध्ये तिथं ठेवावे, चांगल्या पद्धतीने लावावे, ही सगळे आमची आंबेडकर समाजाची मागणी आहे। ते कधी नाही झालं तर आता सुरेश भाऊ, आमचे अजय साळवे साहेब, हे आमचे सगळे चळवळीचे सर्व हे नेते आहेत आंबेडकर चळवळीचे, हे म्हणले आम्ही मोठं आंदोलन करू, तर हे नक्की होणार। प्रतिनिधी निलेश आगरकर, नगर न्यूज 24 अहमदनगर। नगर न्यूज 24 ला सबस्क्राइब करा।